वाफा सुटलेल्या आहेत, पण सुगंध पण एवढा छान आहे की मी तुम्हाला सुगंध तर दाखवू नाही शकत, पण खरंच सांगतो एवढा छान सुगंध सुटलेला आहे फक्त नुसतं कांद्याला अजूनपर्यंत. आणि अजूनपर्यंत तर आपण टोमॅटोही नाही टाकलेला आहे, मिरच्या कढीपत्ता काहीच टाकलेला नाही, तरी एवढा छान सुगंध सुटला आहे. खरंच सांगू म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत, असं खूप रेअर वेळी होतं. म्हणजे खरंच सांगतोय हे मी जेव्हा जेवण बनवतो हे खूप कमी वेळा होतं की माझ्या जेवणाला सुगंध सुटतो, तर एकदम रेअरली असं होतं, पण आज तसं झालेलं आहे लकीली. तर आपण आता ह्याच्यात चिरलेल्या मिरच्या आणि टोमॅटो टाकणार आहोत, कारण कांदा जो आहे तो मऊ झालेला आहे. त्याला हलकंसं फिरवणार, त्याला थोडंसं ढवळू, त्याला परतू व्यवस्थित चांगल्यापैकी, आणि मग त्याला सोडून देऊ परत एकदा थोडंसं पाणी टाकून शिजायला तरी सुटेपर्यंत. आणि मग शेवटी आपण चिकन टाकणार आहोत एकदा हलकी त्याला तरी सुटल्यावरच. तोपर्यंत त्याला काहीच आपण करायचं नाहीये, फक्त त्याला ढवळून सोडून द्यायचं आहे. त्यानंतर त्याला हातही लावायचं नाहीये. तर आता हे पहा, हे इकडे टोमॅटो टाकलेला आहे, कढीपत्ते टाकलेले आहेत, मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. फक्त अर्धा भाग केला आहे आणि त्याला सोडून दिलेला आहे यार.